जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर भावांनो, आम्ही आज चाललोय बोलेश्वरला। श्रावण चालू आहे त्यामुळे बोलेश्वरला दर्शनासाठी चाललोय। इथं पेट्रोल टाकतायत, भाऊ पुढे पेट्रोल टाकतोय। हे कार्यकर्ते आमचे रोजचे कस्टमर हे चाललेत मोरगाव जेजुरीला फिरायला। वैभव तू पण चालला का वाय आमच्या संग बोलेश्वरला येणार होता आता, पण भाऊचा प्लॅन चेंज झाला। काय रे वाय मोरगावला बर चालेल, ओके ओके हे पण त्यांच्यासोबत। तर आता भावांनो वैभव सेट निघालाय तिकडं, आम्ही चाललोय आता बोलेश्वरला। बघू काय करतोय भाऊ, आता येतोय आमच्या बरं का तिकडे जातोय, चला। त्यानंतर हा आहे बोलेश्वरचा घाट। यवतपासून जो रोड येतो तो बोलेश्वरला जातो, तो त्यात घाट लागतो मध्ये। हा आहे तो घाट, 4-5 किलोमीटरचा घाट आहे। एकदम पाऊस पडल्यामुळे एकदम मस्त हिरवगार वातावरण झालेलं आहे, थंड वातावरण मस्तपैकी। एक नंबर क्लायमेट आहे भावांना बोलेश्वरला, या तुम्ही एकदा। पुण्यापासून जवळच आहे हे। मारुतीचं मंदिर पण आहे मध्ये जाता जाता। लहानपणी आम्ही ना इथून चालत जायचो, मधून मंदिरापासून एक पायवाट रस्ता आहे, तिथून चालत जायचो। लहानपणी पण मजा यायची लय जायला, चालत जायला तिथं। एक नंबर आहे भावांनो, घाटाचं काम पण एकदम डांबरी रस्ता आहे, एक नंबर। चलो पुढे भाऊ अजून। नो फायनली आम्ही वरती आलोय आता घाट चढून। बघा इथं कामान आहे पुढं, इथं कामान येतं आता आतमध्ये चाललंय। श्रावण असल्यामुळे आता गर्दी राहणारच आहे, बघू आता पुढं चला। पुढं मंदिर आहे। तर भावांनो आम्ही वरती आलोय ना, इथं पार्किंग आहे, इथं पाळणे वगैरे आलेत, कारण की यात्राच भरती ना बोलेश्वरची श्रावण महिन्यात। बघा इथं पावती फाटते ती पोरं श्रावण महिन्यात, काय पाळणे। आता गाडी इथं पार्किंगला लावली पुढं, आणि आम्ही चाललोय आता चालत चालत वरती। लहानपणी आहे ना, लहानपणी आम्ही चालत यायचो, ती मजा वेगळीच होती बोलेश्वरला यायची चालत चालत। भावांनो 3री 4थीत 5वीत नाही का, लहानपणी असताना। ओम नमः शिवाय। भावांनो कसं आहे, एक नंबर। विकायला बसले असे। नाही आम्ही रात्री चाललो। हो नो, आम्ही एवढा दम लागलाय, चालत चालत वर आलोय। जवळजवळ 2 किलोमीटर आहे वर यायला। बघा बोलेश्वर मंदिरापाशी आलोय आम्ही आता वरती। बार ऊन पण लय, झाडाखाली थांबलोय जरा सावलीला। वैभव शेटचं अचानक परत नियोजन बदललं, त्यामुळे वैभव शेट परत आमच्या बरं म्हणले तुमच्या बरं यायचे शेट। तर आता जरा वेळ थांबू, मग आता परत पुढे जाऊ। आता थोडंच राहिलंय, चल। बोलेश्वर मंदिर भावांनो, इथं सगळे बोलेश्वरची माहिती दिली हो का। आता इथल्या लोकांना तर माहिती आहे सगळं, म्हणजे आपले बाहेरचे ब्लॉग बघतात माणसं, त्यांनी हो काही माहिती वाचून या, त्यांना माहिती पाहायला भेटेल सगळी। हो ना, श्रावण असल्यामुळे तुफान गर्दी आहे, रांग लागली आहे दर्शनाला। नाही तर एंट्री डायरेक्ट इथून आहे जेव्हा, इथून एंट्री असते श्रावण नसल्यावरती। भावांनो एक नंबर प्राचीन काळातील मंदिर आहे बोलेश्वर। आपल्या पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे।
निसर्ग कसा दिसतोय इथून, मस्त एक नंबर. दर्शन झाल्यानंतर ना भूक लागली म्हणून मस्तगीत पेरू घेतला. पेरू खाल्ला. त्यानंतर मस्तगीत शेंगदाणे घेतले. शेंगदाणे पण खाल्ले. आम्ही आता दर्शन घेऊन खाली आलोय भावांनो. इथं पाण्याची टाकी आहे. होय, पाण्याची टाकी अशी आहे, इथं लिंबू टाकलं ना की लिंबू काळूबाईचा तिथं कुठंतरी ही आहे पाण्याची टाकी, तिथं निघतं डायरेक्ट. असं रहस्य आहे इथं बोलेश्वरला. असं मस्त वातावरण भावांनो. तुम्ही पण एकदा श्रावणात या, मन प्रसन्न होईल तुमचं. यवतपासून फक्त 8 किलोमीटर भावांनो. तर भावांनो दर्शन वगैरे घेतलं. आतमध्ये मोबाईल काय अलाउड नाही केला त्यांनी, त्यामुळे आता ब्लॉग आतमध्ये व्हिडिओ नाही काढता आला आणि ब्लॉग आता या ठिकाणी एंड करतो. तुम्ही पण भावांनो नक्की श्रावणात बोलेश्वर मंदिरात या, महादेवाच्या मस्त पिंडीला पाया पडा, तर मन प्रसन्न होईल तुमचं. आपल्याला आता जायचं आहे ना, आता पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतो. पुढे एक लग्न आहे आणि गणपतीला जायचं आहे रांजणगावच्या. ते आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते कंटिन्यू करतो, कारण की हा ब्लॉग पण मोठा होईल. जास्त मोठे ब्लॉग घेत नाही, कारण की जास्त मोठे ब्लॉग जास्त पाहत नाही लोक. छोटे 7-8 5 मिनिटाचे ब्लॉग लगेच पाहतात लोक. तर भावांनो आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.